नमस्ते, स्वागत आहे सुजाताज किचनमध्ये। आज मी तुम्हाला करून दाखवत आहे मांदळ्याचा रस्सा कसा बनवायचा। तर इथं मी मांदळ्या घेतल्यात आणि स्वच्छ धुवून घेतल्यात। त्या 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित त्यातली पोटातली घाण काढायची आपल्याला आणि धुवून घेतलेले आहे। त्याला आता आपण मॅरिनेट करायचे। 1 चमचा मीठ घेतलेलं आहे, छोटा चमचा, अर्धा चमचा हळद आणि अर्धा लिंबू घेतला आहे। ते सगळं त्यामध्ये टाकून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला असं ताट असं वाकडं करून ठेवायचं। ते जर पाणी सुटेल ते आपल्याला नाही घ्यायचं। आणि आता आपल्याला मसाला बनवायचा आहे। तर इथं मी एक कांदा घेतला आहे, हे अर्धी वाटी ओलं खोबरं, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, आलं, टमॅटो आणि जिरं घेतले। टमॅटो एक घेतलेला आहे आणि ते मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे, चांगलं बारीक पेस्ट करून घेतली। गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 4 ते 5 चमचे मी तेल टाकत आहे आणि त्यामध्ये मी टाकलेला आहे मसाला। गॅस कमी केलेला आहे। आता तुम्ही बघू शकता, तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता। आणि असं तेलामध्ये मसाला टाकून केलं ना, आपला जे रस्सा आहे ना त्याला तर्री छान येते, लाल लाल अगदी दिसतं। आणि वाटलेला मसाला टाकला त्यामध्ये मिक्स करून घेते आणि आपल्याला हे छान असं मिक्स करून घेऊन चांगलं परतायचा मसाला तेल सुटेपर्यंत। तर तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे मसाल्याला। आता मी मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकलेलं आहे आणि ते धुवून टाकते त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेते। परत मिक्स करून झालेलं आहे आणि आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा तेवढा आपण त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता पाणी मी टाकलेलं आहे त्यामध्ये। आता हे चांगलं उकळलं ना की मग आपल्याला मांदळ्या टाकायच्या आहेत। सुरुवातीलाच टाकायच्या नाही मांदळ्या, कारण त्या लगेच शिजतात गरम ह्याच्यात टाकल्या की। त्यामुळे त्याला आपण जेवढा रस्सा पाहिजे तेवढं ते उकळून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर मसाले टाकायचे आपल्याला मांदळ्या। आणि मी त्यामध्ये मीठ नाही टाकलं, कारण सुरुवातीला आपण मीठ आणि हळद लावलेली आहे ना मांदळ्यांना, त्यामुळे मीठ आपल्याला नंतर चव बघायची जेव्हा आपण मांदळ्या टाकू तेव्हा। आता हे रस्सा आपल्याला मला पाहिजे तेवढा झालेला आहे। आता मी त्यामध्ये मांदळ्या टाकते आणि मांदळ्या टाकल्यानंतर 2 मिनटंच आपल्याला ठेवायचे ते गॅसवरती, हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता। आता मी याचे चव घेणार आहे आणि बघणार आहे मीठ आहे की नाही, आणि तसं मीठ टाकायचं मध्ये। हलक्या हाताने हलवायचं आहे। आता मी चव बघते आणि अगदी थोडं मीठ टाकणार आहे, कमी असेल तर। मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर। 2 मिनिटांनंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। वरून कोथिंबीर टाकलेली आहे। आता एका प्लेटमध्ये सर्व करूया आपण। आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। गॅस बंद केलेला आहे। आता एका प्लेटमध्ये सर्व करूया आपण।